अतिवृष्टीचा धोका. पंजाब डक यांचा महाराष्ट्रासाठी हवामानाचा नवा अंदाज. हा अंदाज पुढे जाणून घेण्यासाठी आपल्या SM मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक व शेअरही करा. शेतकरी मित्रांनो, पंजाब डक यांनी नुकताच महाराष्ट्रातील विविध भागांसाठी हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे. त्यांनी सांगितले की हा परतीचा पाऊस असून अनेक ठिकाणी जोरदार बरसण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही ठिकाणी अतिवृष्टीचा धोका असून सतर्कतेचा इशारा दिला आहे. पूर्व विदर्भ, नागपूर 15, 16, 17 सप्टेंबर रोजी रात्री किंवा दुपारनंतर जोरदार पावसाची शक्यता आहे. पश्चिम विदर्भ, यवतमाळ, वाशिम, अमरावती, अकोला, बुलढाणा 15, 16, 17 सप्टेंबर रोजी जोरदार पाऊस. मराठवाडा, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, जालना, संभाजीनगर, धाराशिव 15 ते 18 सप्टेंबर दरम्यान अतिशय जोरदार पाऊस. 18 सप्टेंबर नंतर जोर कमी होईल, पण 21-22 सप्टेंबरपर्यंत पाऊस पडू शकतो. पश्चिम महाराष्ट्र, सोलापूर, सांगली, सातारा, कुडाळ, अहमदनगर, नाशिक, पुणे 15 ते 18 सप्टेंबर दरम्यान विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस. नद्यांना पूर येण्याची आणि धरणांमधून पाणी सोडण्याची शक्यता. उत्तर महाराष्ट्र, नाशिक, इगतपुरी, नंदुरबार, धुळे, जळगाव 16, 17, 18 सप्टेंबर रोजी जोरदार पाऊस. पुढील अंदाज. सूर्यदर्शन 18 ते 23 सप्टेंबर दरम्यान राज्यात सूर्यदर्शन, पण 21 सप्टेंबर नंतर स्थानिक पाऊस शक्य. पुढील पाऊस 24 सप्टेंबर नंतर आणि ऑक्टोबरमध्येही पावसाची शक्यता आहे. 2 नोव्हेंबर पासून थंडीला सुरुवात होत आहे.